आकडेमोडी करून दाखवली आहे। त्याच्यामध्ये तांदूळ 5 किलो आहे, गहू पीठ 5 किलो आहे, तेल 1 लिटर आहे, तूर डाळ 1 किलो आहे, चणा डाळ 1 किलो आहे, साखर 1 किलो आहे। त्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का? जर असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आता रेशन कार्ड म्हणजे फक्त गहू आणि तांदूळ मिळण्याचे साधन उरलेले नाही, तर सरकारने आता रेशन कार्ड धारकांसाठी अशा काही मोठ्या घोषणा केल्या आहेत ज्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल। फक्त धान्यच नाही तर आता चक्क रोख रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता रेशन कार्डच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार? 6,000 रुपये जमा होणार की 10,000 रुपये जमा होणार? आणि कोणत्या वस्तू आता तुम्हाला मोफत मिळणार आहेत? कोणत्या 12 वस्तू तुम्हाला मोफत किंवा सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती तुमचे नुकसान देखील करू शकते। तर मित्रांनो, आता ते दिवस गेले जेव्हा रेशन दुकानामध्ये फक्त निकृष्ट दर्जाचे धान्य मिळायचे। सरकारने आता रेशन कार्ड प्रणालीमध्ये मोठे बदल केले आहेत। आता तुम्हाला मिळणारे गहू आणि तांदूळ हे उच्च दर्जाचे आणि दर्जेदार असणार आहेत। जणू काही तुम्ही एखाद्या महागड्या मॉलमधून धान्य खरेदी केले आहे असा अनुभव नक्कीच तुम्हाला येईल। पण सर्वात मोठी बातमी ही धान्याबद्दल नाही, तर थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच की डीबीटी बद्दल आहे। सरकारने आता रेशन कार्डला तुमच्या आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक करणे हे अनिवार्य केले आहे। याचे मुख्य कारण म्हणजे भविष्यात सरकारला कोणत्याही योजनाचे पैसे थेट तुमच्या खात्यावरती पाठवणे सोपे व्हावे। तर मित्रांनो, आता सध्या जर बघायला गेलं तर अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आता रेशन कार्डवरती पैसे कसे मिळणार? तर मित्रांनो, रेशन कार्ड हे केवळ धान्य घेण्याचे कार्ड नसून ते अनेक सरकारी योजनांचे प्रवेशद्वार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या देखील कुटुंबामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अशा कुटुंबातील प्रत्येक नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाच्या योजना या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आल्या आहेत आणि त्याच योजनांच्या माध्यमातून आता थेट तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आता मित्रांनो, ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, कोणकोणत्या योजनांचे पैसे कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। जर तुमच्याकडे देखील पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार, तसेच रेशन कार्डवरती तुम्हाला कोणकोणत्या वस्तू मिळणार, तर याबद्दलची A to Z माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता मित्रांनो, आता पहिली जी महत्त्वाची योजना आहे ती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। सध्या महागाईच्या काळामध्ये गॅस सिलेंडरचे दर सर्वसामान्यांच्या अवकेबाहेर जात आहेत। हे लक्षात घेऊन सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे। आता ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन आहे तर त्यांना आता वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि याचे पैसे थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जातील। प्रत्येक सिलेंडरसाठी साधारणतः 830 रुपयांचा हप्ता सरकारकडून दिला जाईल। ही रक्कम वर्षातून 3 वेळा तुमच्या खात्यावरती येईल। जर तुमचे गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावरती असेल तर ते महिलेच्या नावावरती कसे करायचे आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जवळच्या ई सेवा केंद्राला नक्कीच भेट देऊ शकता। मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवण्यामध्ये येत आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना वर्षाकाठी 3 गॅस सिलेंडरचे हप्ते देण्यामध्ये येणार आहेत आणि प्रति हप्ता हा 830 रुपयांचा असतो। म्हणजेच की एका वर्षामध्ये 3 हप्ते, प्रति हप्ता 830 रुपये, म्हणजेच की वर्षाचे किती झाले तर साधारणतः 2490 रुपये अशी रक्कम आता जमा केली जाणार आहे। जर तुमच्याकडे देखील पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता तुमच्या कुटुंबातील
महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा होईल. आणि कशा पद्धतीने गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता मिळवायचा, तर याबद्दलची माहिती घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्राला नक्कीच भेट देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, दुसरी जी योजना आहे ती म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. आता ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. 4 महिन्यांचा जर हिशोब लावला तर 4 महिन्यांचे 6,000 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होतात. सणासुदीच्या काळामध्ये ही रक्कम महिलांसाठी खूप मोठा आधार ठरत आहे. त्यानंतर मित्रांनो, आता शेतकरी योजना आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, कोणते रेशन कार्ड, तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून वर्षाला 12,000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा केले जातील. आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता सरकारच्या माध्यमातून येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये जमा होत आहे. आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे. म्हणजेच की आता जे शेतकरी असतील आणि ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तर अशा शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ही सरकारच्या माध्यमातून राबवण्यामध्ये येत असून PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एका वर्षामध्ये 12,000 रुपयापर्यंतची रक्कम ही सरकार देत आहे. ही देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. तसेच मित्रांनो, सणासुदीच्या काळामध्ये सरकार आनंदाचा शिधा ही संकल्पना राबवते. यामध्ये केवळ गहू आणि तांदूळच नाही, तर तेल, साखर, रवा, चणा डाळ, मैदा यांसारख्या जीवन आवश्यक वस्तूंचा समावेश असतो. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार आगामी काळामध्ये या वस्तूंची व्याप्ती वाढून जवळपास 12 वेगवेगळ्या वस्तू रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरामध्ये देण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. आणि यामध्ये डाळीचे प्रमाण आणि तेलाचे प्रमाण वाढवण्यावरती भर दिला जात असल्याचं देखील सध्या सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की ही देखील रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाचीच बाब म्हणावी लागेल. परंतु मित्रांनो, आता रेशन कार्डवरती म्हणजेच की रेशन कार्ड असल्यावरती ज्या काही योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, तर या सर्व योजनांच्या लाभासाठी काही बाबींची पूर्तता असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता बघा, जर तुम्हाला या सर्व योजनांचे पैसे आणि वस्तू मिळवायच्या असतील तर तुम्हाला 2 महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. आता बऱ्याच म्हणजेच की अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न उपस्थित झाला असेल की आता कोणकोणते कामे करावी लागतील. तर मित्रांनो, पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमच्या रेशन कार्डमधील सर्व सदस्यांचे eKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. जर तुमच्या रेशन कार्डाची eKYC पूर्ण नसेल तर तात्काळ रेशन कार्डाची eKYC पूर्ण करून घ्या. आणि आता जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून काही अटी शर्ती लागू करण्यामध्ये येत असतात आणि फक्त पात्र असणाऱ्या नागरिकांच्या खात्यावरती, लाभार्थ्यांच्या खात्यावरती योजनांचे पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला काय करायचं आहे, तुमची eKYC पूर्ण आहे का नाही याची खात्री करायची आहे. आणि जर eKYC पूर्ण नसेल तर आजची आज eKYC पूर्ण करून घ्या. eKYC पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घ्या. आता पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला काय करायचं आहे, तर eKYC करायचे आहे, हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे रेशन कार्ड आधार कार्डाशी लिंक असणे आणि तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असणे अनिवार्य आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, तुमचे रेशन कार्ड आधार कार्डाशी लिंक असेल आणि तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची eKYC पूर्ण जर नसेल तर तुम्हाला eKYC करायची आहे. आणि तुमचे रेशन कार्ड आधार कार्डाशी लिंक नसेल तर रेशन कार्ड आधार कार्डाशी लिंक करायचे आहे. आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी सुद्धा लिंक करायचे आहे. आणि हे काम जर पूर्ण असेल तर आता तुमच्या खात्यावरती अनेक योजनांचे पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, रेशन कार्ड आता फक्त ओळखीचा पुरावा राहिलेला नाही, तर तो तुमच्या हक्काच्या पैशांचा आणि धान्याचा मार्ग झाला आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी जागरूक राहा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली पुन्हा एकदा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा,
ज्या देखील कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अशा कुटुंबातील नागरिकांसाठी सरकार अनेक महत्त्वाच्या योजना राबवत आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार, PM किसान योजनेचे पैसे जमा होणार, लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा होणार, हे लक्षात घ्या. तसेच आता पीक विम्याची रक्कम देखील या ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजेच की ज्या देखील कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अशा कुटुंबातील नागरिकांसाठी अनेक सवलती सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने नक्कीच आता तुमच्या देखील खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये अनेक योजनांचे पैसे जमा होतील. कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार तर बघा, तुमच्या कुटुंबातील महिलांच्या नावावर खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार. आता लाडकी बहीण योजनेचा जर विचार केला तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 19 हप्ते वाटप झाले असून आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती किती तर लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील. त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती किती तर एका हप्त्याचे 830 रुपये जमा होतील. त्यानंतर शेतकऱ्यांचा जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील. आणि तसेच आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल. पीक विमा किती तर 17,500 रुपयांचा पीक विमा देखील आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. तर अशा पद्धतीने अनेक योजनांचे पैसे आता जमा होतील, हे लक्षात घ्या. आता सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती यूट्यूबवरती तुम्ही बातम्या बघतच असाल की त्या बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की रेशन कार्डवरती पैसे जमा होणार. तर बघा, रेशन कार्डवरती पैसे नाहीत जमा होणार तर रेशन कार्डच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती अनेक योजनांचे पैसे जमा होणार, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्ही या ठिकाणी सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता. आणि जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्ही शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी म्हणजेच की जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि सध्या जर बघायला गेलं तर म्हणजेच की अजून एक महत्त्वाची सूचना आहे, पुन्हा एकदा सांगतो बघा. ज्या देखील नागरिकांनी eKYC पूर्ण केली नसेल तर अशा नागरिकांनी eKYC पूर्ण करावी. आणि तसेच रेशन कार्ड आधार कार्डाशी लिंक करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. ही कामे पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर शेतकरी बांधवांना, इतर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.